भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक मोठा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे। खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असताना शेकडो कोटींचे व्यवहार आणि हवाला मार्गे पैसे परदेशात पाठवल्याचे आरोप समोर येत आहेत। इतकंच नाही, शिवनिका ट्रस्ट ज्याची 2018 मध्ये फक्त 4 लाखांची उलाढाल होती, त्याच ट्रस्टची मालमत्ता आता कोट्यावधींमध्ये पोहोचली आहे। या सर्व व्यवहारांमागे नाव येते ते म्हणजे ललित पोफळे। हा सीए आता पोलिसांच्या रडारवर असून चौकशीची शक्यता आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे त्याने स्वतःच खरात विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पावलं उचलली आहेत। आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे, तो म्हणजे उद्योगपतींच्या संपत्तीनुसार त्यांना वेगवेगळ्या बाबांकडे पाठवलं जात होतं। 1000 कोटी प्लस बेंगलोरचे लक्ष्मण महाराज, 500 कोटी प्लस अशोक खरात, 200 कोटी प्लस सुजित देशमुख। या प्रकरणाची गंभीर दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत। आता रोज नवे खुलासे होत असून या प्रकरणाला मोठं कायदेशीर वळण लागण्याची शक्यता आहे।